प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरणी आता आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे यांना अटक करण्यात आलेली आहे। या आरोपींवर आता अजामीन पात्र गुन्हा दाखल झालेला आहे। नुकतंच घडलेलं प्रवीण गायकवाड यांच्यावरील हे शाईफेक प्रकरण, शाईफेक करणारे आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे यांना आता अटक करण्यात आलेली आहे। तर आरोपींवर आता अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी वसीम अख्तर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। वसीम, खरं तर या प्रकरणातील आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे यांना आता अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबद्दलची अधिक अपडेट काय? कृपा, निश्चितच पाहिलं गेलं तर अक्कलकोट या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड जे आहेत ते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आहे त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी जे आहे त्यांच्यावरती शाईफेक जे आहे ते करण्यात आले होते आणि या प्रकरणी जे आहे ते अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते 7 जणांविरुद्ध जायचो गुन्हा दाखल जायचो त्या ठिकाणी करण्यात आला होता। मात्र यामधील असलेला मुख्य आरोपी जो आहे तो दीपक काटे आणि भुवनेश्वरी शिरगिरे या दोघांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यावेळेस जो आहे तो त्यांच्यावरती कलम जे होते ते मोठे नव्हते आणि मात्र पोलिसांनी त्याबाबत तपास करून जे आहे त्यांच्यावरती BNS 118 असं जे आहे ते कलम वाढवला आणि त्यानंतर जे आहे ते त्यांना दोघांना जे आहे ते अटक केलेली आहे आणि त्या दोघांना आज अक्कलकोट या ठिकाणी जे आहे ते न्यायालयात हजर करणार आहेत। कृपा, निश्चितच धन्यवाद वसीम, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।